ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मित्रांनो, ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी पार पडत असताना काही नियमांच्या अटी आमच्या समोर आल्या होत्या. पोलीस परमिशन असेल, सिडको परमिशन असेल, या सर्व नियमांना मात्र साथ देण्यासाठी, त्याचबरोबर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी तुषार पाटील साहेबांची खूप मोठी भूमिका लाभली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूयात. त्यानंतर आपण पाहतोय त्याचबरोबर अजितदादा पाटील साहेब, अजयदादा पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होते. त्यानंतर विनंती असेल अमोल कदम यांना की तुमच्या शुभ हस्ते गोपाळजी भगत साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आम्ही समजू शकतो थोडेसे दिरंगाई झाले, थोडासा उशीर आम्हाला झाला, त्याच्यातून मानाच्या अंतकरणातून आम्ही खंत व्यक्त करतो, परंतु तुमचा हा प्रतिसाद आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करीन दोन्ही संघांचा, कारण की कुठल्या प्रकारचा तुम्ही आक्षेप घेतलेला नाहीये. टोळी नंबर 83 चे कामगार आहेत अमोल कदम यांच्या शुभ हस्ते गोपाळजी भगत साहेबांचे यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर अजय पाटील साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान करेन. मी विनंती करेन भाई महेशजी शेट्टे साहेब, तुमच्या शुभ हस्ते अजय पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल महेश शेट्टे साहेब, महेश शेट्टे युवा प्रतिष्ठान यांचे सर्व भाई महेशजी शेट्टे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर स्मृती चिन्ह स्वर्गीय गणपतरावजी जगताप साहेब यांचं स्मृती चिन्ह देऊन मात्र साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती असेल गणेशजी रणदीपे साहेबांना तुमच्या शुभ हस्ते पनवेलचे नगरसेवक सन्मान्य श्री रविशेठ भगत साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा, कारण की ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साहेबांचं देखील बहुमोल पाठबळ आम्हाला लाभलंय. पक्ष कुठलाही असू द्या मित्रांनो, परंतु कळंबोलीची जनता क्रिकेटसाठी एकत्रित येते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांनी दर्शवलंय. थोडीशी दिरंगाई होते, खंत आम्हाला देखील होते, वेळेची कमतरता जरूर आहे, परंतु आभार व्यक्त करीत तुमच्या या पाठबळामुळे, तुमच्या या सहकार्यामुळे आम्ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडतोय. त्यानंतर वळूयात बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांना. विनंती असेल मान्यवरांना की बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळूयात. या स्पर्धेचा शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच वैभव आपण यायचंय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन रमेश सूर्यवंशी साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचंय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला वैभव मोहिते, आपण थोडासा वेग वाढवायचा, कारण की मान्यवरांना पुढील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी इथून आगीकूच करायचे आहे. आज मान्यवरांनी खऱ्या अर्थाने भरपूर वेळ आज व्यासपीठावरती उपस्थित दर्शवली आणि खऱ्या अर्थाने कळंबोलीच्या जनतेला त्यांचं किती प्रेम आहे हे मात्र त्यांनी दर्शवले, कारण की एवढं मोठं व्यक्तिमत्व ते आज उपस्थित राहिलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. चला वैभव यायचं, वेग वाढवा थोडा प्लीज. आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, शेवटच्या सामन्यामध्ये तुम्हाला पराभव आला, तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला, परंतु हे वेग वाढवायचा आहे. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच सचिन ठोंबरे, गेम चेंजर शिवा आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. समीरजी इंदुलकर साहेबांना विनंती असेल. समीरजी इंदुलकर साहेब, येस धन्यवाद. त्यानंतर रमेशजी सूर्यवंशी साहेबांना विनंती असेल की सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच वैभव मोहिते या खेळाडूला देऊन सन्मानित करायचा. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली. संघर्ष संघाने प्रत्येक वेळा संघर्ष दाखवलाय आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल संघर्ष संघाचं देखील, कारण की तुमच्या या सपोर्टमुळे, तुमच्या या सहकार्यामुळे आम्ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडतोय. हनुमंत चौधरी साहेब, त्याचबरोबर पूर्ण टीम, तुमचा मनाच्या अंतकरणातून आभार. त्यानंतर वळूयात बेस्ट बॉलर या स्पर्धेतला रमेश सूर्यवंशी आपण गौरवात यायचंय. वैभव मोहिते याला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या पूर्ण स्पर्धेतला हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांना तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज वैभव मोहिते, अप्रतिम गोलंदाजी या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आणि कदाचित या वर्षाची पहिली त्याची बेस्ट बॉलरची ट्रॉफी आहे. विनंती असेल ऍडव्होकेट तुषार मोहिते साहेब, तुषार पाटील साहेबांना.
बेस्ट फिल्डर या पूर्ण स्पर्धेतला हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. बेस्ट बॅट्समन माफ करा, बेस्ट बॅट्समन माफ करा, या पूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन अजय पाटील साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक द्यायचंय. या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज षटकारांचा बादशाह सुहास नाळे या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. शेवटच्या मॅचला त्याची बॅट तळपली नाही, परंतु आतापर्यंत संघर्षमय प्रवास आणि या प्रवासामधला प्रमुख घटक सुहास नाळे ठरतोय या पूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. यस, धन्यवाद 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 मित्रांनो. सुहास नाळे देखील एक माथाडी कामगाराचा मुलगा आहे मित्रांनो, आणि माथाडी कामगारांची मुलं किती दणकेदार असतात याच्या फलंदाजीने त्याने निश्चित स्वरूपाने दाखवलेत. त्यानंतर मालिकावीर हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय श्री आमच्या सर्वांचेच प्रेरणास्थान आणि कळंबोली जनतेचे स्फूर्तीस्थान विनंती असेल गुलाबरावजी जगताप साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. त्याचबरोबर विनंती असेल या पूर्ण स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज मित्रांनो गेम चेंजर शिवा सलग चौथ्यांदा पूर्ण स्पर्धेतला विनंती असेल प्रीतम दादा तुमचे शुभ हात देखील या ट्रॉफीला लागले तर खऱ्या अर्थानं ही कौतुकाची गोष्ट आणि खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती असू शकते आमच्या खेळाडूंची, कारण की सातत्याने या मान्यवरांचे लाभणारं आम्हाला मनोबल हे आमच्या खेळाडूंचं खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढवत असतं. आणि आज मात्र आपण पाहतोय आपल्या सर्वांचेच लाडके प्रीतम दादा त्याचबरोबर गुलाबरावजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाते आणि खऱ्या अर्थाने मात्र कुठेतरी आत्मविश्वास या खेळाडूंचा दुगणित निश्चित स्वरूपाने होतोय. निश्चित स्वरूपाने मित्रांनो या ट्रॉफीचा जर विचार केला तर अतिशय देखणीय ट्रॉफ्या आता जर पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLचा लुक कदाचित त्या ट्रॉफींना गवसला गेलाय आणि अतिशय सुंदर ट्रॉफी आहेत. बक्षीस खूप कमी होते या स्पर्धेचं, परंतु ट्रॉफी जर पाहिलं तर एखादी लाखभराची स्पर्धा देखील लाजवेल एवढ्या सुंदर ट्रॉफ्या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून लाभल्या गेल्यात. तर विनंती असेल द्वितीय पारितोषिक वितरित करण्यासाठी प्रीतम दादा म्हात्रे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचे. त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शुभ हात देखील या ट्रॉफीला लागले तर खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा आयोग या स्पर्धेला लाभल. तर द्वितीय पारितोषिक विजयी संघर्ष संघ या आपण आणि आपलं पारितोषिक मात्र या व्यासपीठावरती येऊन घ्यायचंय. मित्रांनो या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडत असताना संघर्ष संघाचं पाठबळ, कारण की अंधारामध्ये देखील ते खेळले, आक्षेप जरूर घेता आला असता त्यांच्या माध्यमातून तरी देखील तो त्यांनी घेतला नाहीये. कळंबोलीची खेळाडू वृत्ती काय आहे, कळंबोलीमध्ये स्पोर्ट फॅक्टर किती महत्वाचा आहे, कळंबोलीमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट किती महत्वाची आहे आणि सातत्याने आमच्या कळंबोलीच्या वासियांनी त्याचबरोबर आमच्या खेळाडूंनी दाखवले आणि आज खऱ्या अर्थाने कौतुक करेन. एकदा जोरदार टाळ्या संघर्ष संघासाठी. नक्कीच नक्कीच. त्यानंतर मित्रांनो ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत असताना खूप मोठे चढ उतार या साई कृपा संघाने पाहिले.
परंतु क्रिकेटची स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पाडली। परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गरिबांचे प्रश्न सातत्याने गुलाबरावजी जगताप साहेब असेल, त्यानंतर प्रीतम दादांनी सोडवलेत आणि आज कामगारांचे नेते, माथाडी कामगारांचे नेते आणि कळंबोलीचं भविष्य कशा प्रकारे असेल हे खऱ्या अर्थाने साहेबांनी दाखवलेत। कारण की रोजगार हा प्रमुख प्रश्न बनला होता कळंबोलीच्या माथाडी कामगारांसाठी आणि तो मात्र सोडवला कुणी तर आपल्या सर्वांच्याच लाडक्या गुलाबरावजी जगताप साहेबांनी। साहेबांना विनंती असेल की तुमचे 2 शब्द हे आम्हाला स्फूर्ती देतील, हे आमचं मनोबल वाढवतील आणि खऱ्या अर्थाने जे युवा तुम्हाला पाहतात हे निश्चित स्वरूपाने कळंबोलीला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल निश्चित स्वरूपाने करतील। तर विनंती असेल 2 शब्द आमच्या कळंबोलीसाठी। साई कृपा मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित माझे पूजनीय वडील गणपतराव जगताप यांच्या स्मृतीनिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केली। मी आयोजकांना प्रथम धन्यवाद देतो। खरं तर कळंबोली शहर ही माझं कुटुंब समजतो, कारण कळंबोलीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक माथाडी कामगार हा माझ्या घरातला आहे, माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, माझी बहीण आहे, माझी अक्का आहे, माझी ताई असं मी समजतो। त्यामुळं कळंबोली शहराचं माझं नातं हे रक्ताचं नातं आहे आणि त्या रक्ताच्या नात्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी हे माझे वडील, हे तुमचे वडील म्हणून तुम्ही एवढ्या आत्मीयतेनं माझ्या वडिलांच्या प्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम आयोजित केला। मी खरं अतिशय भारावून गेलो। मला परवा दिवशी काही जगदाळे आणि काही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं, कारण कदाचित कार्यक्रम त्यांनी अगोदरच ठरवला असेल, कारण सांगितल्याप्रमाणे प्रीतम दादा असतील, आमचे ॲडव्होकेट असतील, आमचे भगत असतील, रवी असतील, अनेक इतर मंडळी या ठिकाणी ह्या सामन्याला नेहमी मदत करणारे असतील, विजय असेल। त्यामुळं हा कार्यक्रम पूर्वीच ठरलेला होता, पण मला त्यांनी अद्याप सांगितलं नव्हतं। परंतु परवा दिवशी येऊन सांगितलं, साहेब असा असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपण आलं पाहिजे। मी थोडा चक्रावलो की बाबा मला तुम्ही काय माहीत नव्हतं, तुम्ही अचानक एवढा कार्यक्रम। नाही साहेब, हे जरी ते तुमचे वडील होते तरी आमचेही मार्गदर्शक होते, आम्ही जेव्हा जायचो। एवढे आत्मीयतेनं तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय ऋणी आहे। मी आपल्याला एवढ्यालाच सांगेन, इथं सर्व मान्यवर मंडळी आपल्याबरोबर आहेत। ही नगरी ही माथाडी कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते, श्रम करणाऱ्या कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते। आणि ह्या कामगारांच्या प्रश्न असेल, कामगारांच्या घरांचा प्रश्न असेल, कामगारांचे आणखी इतर सर्व प्रश्न असतील, हे सर्व माझे प्रश्न आहेत असे म्हणून आम्ही नेहमी काम करत असतो। कळंबोली शहरामध्ये मुलं शिकली पाहिजेत, चांगल्या मार्गाला गेली पाहिजेत। मला तर असं हे आज बघितल्यानंतर असं वाटलं की लॉर्ड्सच्या मैदानावर आहे का काही, अशा पद्धतीचा मला भास झाला की ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात तिथंही कळंबोली ही क्रिकेटची पंढरी झालेली आहे। आणि मी प्रीतम दादा आहेत, आमचे गोपाळ भगत आहेत, रवी भगत आहेत, सर्व आमचे नगरसेवक आहेत। उद्या विरोधी पक्षनेते आज असतील, उद्या ते आपले सर्वांचे नेते आहेत, त्यांना आपण त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक पुढं भविष्यामध्ये आपण त्यांना साथ देणार आहोत। त्यामुळे हे जे काही मोठं मैदान आहे, ह्या मैदानामध्ये चांगलं मैदान, ह्या आमच्या तरुणांना चांगलं खेळण्यासाठी जे जे काय करावं लागेल आणि त्यासाठी शासकीय लेवलवर असेल, तुमच्या कॉर्पोरेशनच्या लेवलवर असेल आणि काही इतर माध्यमातून देखील आपल्याला मदत उभी करावी लागली तर ते आपण करून हे चांगलं मैदान ह्या कळंबोली आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना खेळण्यासाठी आपण उपलब्ध करून देऊया। मला खात्री आहे, मी मागे सुद्धा 1-2 वेळा आलो तर मी बोललोय, इथं ज्या पद्धतीनं लोकांच्या मनगटामध्ये किती ताकद आहे, शरीरामध्ये किती रग आहे हे आपण पाहिलेलं। एवढा अंधार झाला असताना देखील जे लोक असं काय कुठलंही मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे समालोचक बोलले की आता ज्याला खरंच आता कोणतरी आपल्या दोघातलं एक हरणार आहे आणि दोघांनाही भीती होती, कुणीतरी शंका काढली असते की आता अंधार पडलेला, आता काय करायचं, जसे मतलेले पहिला नसतात, तो अर्ध घे मी अर्ध घे आणि असं करून संपून टाकूया का, असंही लोकांच्या मनामध्ये विचार होता। परंतु कळंबोलीतल्या लोकांची लढण्याची ही नेहमी तयारी असते आणि कुठलंही संकट आलं तर त्या संकटामध्ये जसे वेडात मराठे वीर दौडले सात, तसे मगाशी मी बघत होतो हे दोन्ही टीम अतिशय त्या ठिकाणी ताकदीनं लढले। मी त्याचं अभिनंदन करतो।
माझ्या दृष्टीनं दोघेही विजयी आहेत, कारण एवढ्या अंधारामध्ये खेळणं हे मोठं जोखमीचं काम होतं, परंतु ते लढले, खेळले आणि म्हणून या दोन्ही संघाचं मी अभिनंदन करतो. आणि कळंबोलीतील या तरुण मित्रांना मी एवढंच सांगेन, मी नेहमी म्हणालेलो आहे, मला ह्या कळंबोलीतून आता क्रिकेटला खूप मोठा स्कोप आहे, अनेक स्तरावर आहे. या आपल्या देशामध्ये IPL खेळलं जातं, IPL मध्ये देखील अनेक राज्यातून अनेक तालुक्यातून हे लहान लहान मुलं चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहेत. ह्या कळंबोली शहरातून देखील ह्या मोठ्या संघामध्ये आपले खेळाडू गेले पाहिजेत आणि अशा पद्धतीची तयारी करण्यासाठी जी काय मदत लागेल, जे काय सहकार्य लागेल, त्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी आपल्या बरोबर आहोत. या ठिकाणी भविष्यामध्ये कळंबोली विभागामध्ये आपल्याला मदत करणारी, आपल्या पाठीशी उभी राहणारी मंडळी आपल्याला उभी करायचं हे देखील आपण विसरता कामा नये आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण कामाला लागूया. आपल्या सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. आपण अगदी आठवणीनं मला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला आणि माझ्या वडिलांची आपण त्या ठिकाणी एवढ्या आपुलकीनं हे सामने भरवल्याबद्दल आयोजकांना परत एकदा मी धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुमचे शुभ 2 शब्द मात्र आम्हाला स्फूर्ती देतात. त्यानंतर प्रीतम दादा, भावी आमदार म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय, प्लीज तुमचे 2 शब्द, प्लीज 2 शब्द आम्ही विनंती करत आहोत, फक्त 2 शब्द. साहेबांनंतर तू मला बोलायला सांगतोयस तर त्यांची परमिशन घेऊन बोलतो. साई कृपा मित्रमंडळ आणि स्वर्गीय गणपतराव जगताप स्मृती चषक 2019 आणि खरोखर अतिशय चांगलं असं मार्गदर्शन आपल्या सगळ्याच तरुणांना केलं. ते सर्वांचे लाडके आणि मला वाटतं कळंबोलीकरांचे नुसते माथाडींचेच नव्हे तर आपल्या सर्वांचे कैवारी असे मी म्हणीन, असे आपले जगताप साहेब, गुलाबराव जगताप साहेब आणि उपस्थित गोपाळजी भगत, रवीजी भगत, तुषार पाटील आणि सर्वच तरुण मंडळी आणि कळंबोलीकर. काकांनी सांगितलं की हा मैदान झाला पाहिजे, गेली अनेक वर्ष आपण बघतोय. तर मी खरोखर एक सांगेन की असा संघर्ष चालू करतोय आपण येत्या 10 तारखेला. मला वाटतं आपण खूप पाठपुरावा केला, सगळं केलं. कळंबोलीकरांना कदाचित वाटेल हे काय पाठपुरावा करून काही होत नसतं, परंतु आपल्याला लढल्याशिवाय काका काही मिळत नाही हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेला, या 10 तारखेला, येत्या आता परवाच्या 10 तारखेला उपोषणाला बसण्याची तयारी आपण केलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मग गोपाळजी भगत असतील, रवीजी भगत आणि सगळेच नगरसेवक मंडळी आणि आपल्या कळंबोलीकरांमधले जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि आपण येत्या 10 तारखेला उपोषणाला बसणार. कारण गेल्या 25 तारखेला मला वाटतं आपल्याला त्याचं उत्तर निवेदन दिलं आणि त्याचं उत्तर काही मिळालं नाही. तर सिडकोकडे कसं खेचून आणायचं आणि काय मागायचं हे आपल्या आघाडीला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेला तरुण मंडळींनी सुद्धा त्याच्यात सहभागी व्हावं, कारण आपण ह्या ग्राउंडसाठी आणि इतर कळंबोलीतल्या बऱ्याच समस्या आहेत, ह्या सर्व समस्यांसाठी आपण हे उपोषण आपण या 10 तारखेला बसतोय. आणि तुम्ही काका म्हणता की मगाशी नॉर्थ स्टेडियमचं नाव तुम्ही घेतलं. नॉर्थ स्टेडियम एक चांगलं बांधलंय, त्यांचं स्टेज चांगलं आहे, परंतु तुम्ही आल्यानंतर काका इथे स्टेज सुद्धा पुरत नाही. मग कुठल्या दर्जाचा स्टेज बांधायचा हे तरी आम्हाला तुम्हीच मार्गदर्शन करा, कारण तुम्ही बघताय हे काय कुठून पैसे देऊन आणलेले नाही आहेत, हे तुमच्या प्रेमापोटी इथे सगळे जमलेले आहेत. तर खरोखर मला सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण काका तुम्ही केलंय या तरुणांच्या वडिलांसाठी केलंय, कोणाच्या आईसाठी केलंय, परंतु हे तरुण त्याला जागतायत हे सुद्धा त्यांच्या उपस्थितीवरून इथे दिसतंय. मग इथे काही पैशावर चालत नाही, इथे सगळं चालतं ते मनातून आणि माणुसकीवर चालतं. तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण कळंबोलीकरांनी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर खरोखर आम्ही सुद्धा तरुण हाच प्रयत्न पुढे नक्की करणार, कारण भाषणं करणारी बरीच असतात, आम्ही कधी भाषण करणारे नव्हतो काका, परंतु जे मनातून आहेत ते कधी आपल्या येणारं जे असतं मनातून ते कधी राहत नाही. म्हणून हे मी तुमच्या पुढे बोललो, कारण तुमच्यानंतर बोलणं हे आमचं हे नाही आहे, परंतु तुम्ही बोललात म्हणून बोललो. आणि खरोखर कळंबोलीकर तुम्ही खरोखर नेहमी सच्चाईच्या मागे असता हे सुद्धा मला सांगायला तुम्हाला आवडेल. जे फक्त जाता जाता आणि माईक ठेवता ठेवता एकच सांगेन, जो आपल्यासाठी करतो त्याला तुम्ही कधी विसरू नका, एवढंच मी तुमच्यासाठी सांगेन. आणि तुमच्या पाठीशी 100% जगताप साहेब आहेत, राहिलेत आणि पुढे राहणार. तसेच आम्ही सुद्धा, आता मी नव्याने इथे तुमच्या आहे, परंतु शेका पक्ष आणि आघाडी काका इथे फार जुनी आणि सगळे संघर्ष करून मिळवून देणारा एक आपले पक्ष म्हणून नाव आहे.
तर नक्कीच आम्ही तरुण मंडळी त्या दृष्टीने प्रयत्न करू. एवढंच आजच्या प्रसंगी मी तुम्हाला सांगेन. आणि तरुणांना एकच सांगेन, हार जीत ही सगळी होत राहते, परंतु जिंकून कोणी उन्मत्त सुद्धा होऊ नये आणि हारल्यानंतर कोणी खचून जाऊ नये. तर पुन्हा त्याच जोमाने कामाला आपण लागूया, एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन. आणि नवीन वर्षाच्या सर्व तरुण मंडळींना आणि कळंबोळीकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रीतम दादा. खऱ्या अर्थानं उत्साह निर्माण झालाय तुमच्या बोलण्याने, खऱ्या अर्थाने जल्लोष निर्माण झालाय आमच्या कार्यकर्त्यांमध्ये. परंतु वळत शेवटच्या टप्प्यामध्ये प्रथम पारितोषिक रिया श्री संघ, विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. जगताप साहेब तुमचे शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचे. मित्रांनो विनंती असेल तिन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठाच्या थेट मधोमध यायचंय. युट्यूब आपण देखील वेधायचंय. आपण पाहतो मित्रांनो, अमोल कदम टोळी नंबर 83 माथाडी कामगार चे पुत्र आहेत आणि ते साहेबांच्या हातामध्ये ट्रॉफी सुपूर्द करतात. अजय पाटील साहेब प्लीज तुमचे देखील शुभ हस्ते लागूयात. मित्रांनो, ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपाळजी भगत साहेब, त्यानंतर अजयजी पाटील साहेब, ऍडव्होकेट तुषारजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री सर्व पाहुण्यांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी आणि एकदा जोरदार टाळ्या रिया श्री गणेश संघाच्या या खडतर प्रवासासाठी. थांबायचे 2 मिनिटं ढोल ताशा बदल. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर संघर्ष संघ तुमच्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल, तुमच्या महत्वपूर्ण पाठबळामुळे